हॅलो. सो आजचा आपला व्लॉग स्टार्ट होय एकदम संध्याकाळी म्हणजे रात्रीचे टाईमला. सो आमचा अचानक प्लॅन झाला आणि आम्ही गेलो आमच्या इथल्या द्रोणागिरी महोत्सवमध्ये. द्रोणागिरी महोत्सव खूप दिवस झाले चालू होता. असं म्हटलं आपण आज जाऊ उद्या जाऊ आणि फायनली आज जायचं ठरवलं. आणि आज आम्ही बसलेलो आहे ना आकाश पाळण्यात आणि मी गेल्या 15-16 वर्षानंतर आज बसलेली. सो मला आहे ना खूप वेगळं वाटत होतं आणि आम्ही बसलो पण त्विषाच्या निमित्ताने. त्विषा बोलली की या मोठ्या पाळण्यात बसायचं आहे बसायचं म्हणून. सो ती तर खूप खुश होती कारण का तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. सो आधी तर मी काय व्लॉग शूट केला नव्हता पण माझा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आणि त्विषाचं फर्स्ट म्हटलं बसूच या. सो यात्रेत जरा खूप पाळण्यात बसली ती वेगवेगळे ट्राय केले. आम्ही तर भूताचा शो पण बघायला गेलेलो आणि त्याच्यानंतर शॉपिंगचा पण खूप होतं. सो त्विषा बघा हे आहेत ना चेअर आराम खुर्ची ट्राय करून बघत होती कशा आहेत काय आहेत. आणि त्विषाने खूप सारी शॉपिंग केलेली तिच्याच खेळण्यांची. तिला खूपच मजा वाटली म्हणजे तिला काहीतरी वेगळं वाटत होतं. सो तिला खूप मजा वाटली गेलेलो तर. सो तुम्ही बघू शकता ती कशी एन्जॉय करते. सो त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही ठरवलं की आपण जाऊया दर्शनासाठी. आणि आम्ही गेलो आमच्या कुलदैवताच्या दर्शनासाठी. सो तुम्ही बघू शकता की आम्ही आहे ना देवळात गेलेलो. म्हणजे खूप दिवस झाले गेलो नव्हतो न्यू वर्ष आपलं स्टार्ट झाल्यापासून. सो आम्ही आज अचानक ठरवलं आणि गेलो. खूप छान वाटलं आपल्या म्हणजे कुलदेवतांना भेटून आल्यावर खरोखरच खूप मस्त वाटतं. आणि मग त्या दिवशी याने मस्त अशी साडी वगैरे लावून आणि वार पण मंगळवारच होता. सो म्हटलं आपण जाऊच या. जाऊन आलो. सो त्याच्यानंतर आम्ही गेलो मी आरतीला पण गेलेली. त्याच दिवशी आमच्या अंबाबाईची मंगळवारी आरती पण असते. सो आम्ही आरतीला पण थांबलेलो. सो तिशू बघा बाप्पाकडून काय काय मागू तेच. आणि याच्यातच एक किस्सा की आम्ही गेलेलो तेव्हा आहे ना ती आम्ही दर्शन वगैरे करून बाहेर निघालो आणि ती मला सांगते की "अरे चला चला परत मंदिरात चला मंदिरात चला." तर मी काय झालं बरं काय राहिलं का तर ती बोलते नाही. आणि मग सांगते अरे मी आहे ना 7 जणांसाठीच बाप्पाकडून मागितलं आहे माझ्यासाठी तर काय मागितलंच नाही. 7 जणं म्हणजे मी मम्मी पप्पा मानसी मोंटी डॅडी आणि ती 7 जणांसाठी मागितलं माझ्यासाठी तर काय मागितलंच नाही. सो चला चला. सो मी म्हटलं काही नको आपल्या देवीजवळ गेल्यावर माग ती पण बाप्पा ऐकेल आणि ह्या बाप्पाला सांगेल. सो ती पण खूप शॉकनी नक्की आपली देवी बाप्पाला सांगेल ना तुम्ही मला सांगेल. सो ही अशी त्विषाची आमची क्यूट. सो आरती केली त्याच्यानंतर खूप भारी वाटतं. मग आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि मग घरी येण्यासाठी निघालो. सो आजचा आमचा दिवस आहे ना खूपच मस्त गेला. सो बाय बाय. सो आपण भेटूया आता उद्या.